आजचे अभिवचन कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 3 आणि 4 वचन. ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीती याविषयी ऐकून आम्ही तुमच्यासाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव याची उपकार स्तुती करतो. कलसेकरास पत्र ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित करतो, अंदाजे इसवी सन 62 मध्ये संत पौलाच्या करवी इफिस येथे जवळजवळ मुक्कामाच्या वेळेस ज्यावेळेस 3 वर्षाचा अवधी त्या ठिकाणी होतो, त्या मुक्कामाच्या वेळेस असं म्हणतात की कदाचित कलेसे येथे मंडळीची त्या ठिकाणी स्थापना झाली. आणि ह्या सर्व गोष्टी होत असताना आशिया मायनरमधल्या असणाऱ्या लोकांनी देवाचं वचन त्या ठिकाणी ऐकलेलं आम्हाला प्रेषितांच्या कृत्यांमध्ये 19व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. संत पौल व्यक्तिशः ह्या कलेसेच्या मंडळीमध्ये जरी गेला नसला तरी कलेसे येथील एपफ्रास नावाचा जो सहकारी आहे याच्याद्वारे या मंडळीची माहिती त्याला त्या ठिकाणी मिळत असे. कलसे शहर हे इफिसच्या पूर्वेस 100 मैलावर असणाऱ्या लावदिकिया शहराच्या जवळ आम्हाला कलसे हे ठिकाण आम्हाला पाहायला मिळतं. कलसे इथल्या मंडळीचं असणारं जो आध्यात्मिकतेचा जो चार्ट आहे किंवा त्यांचं आध्यात्मिक जीवनाची जी पातळी आहे ती अनेक वेळेस खोट्या शिक्षणामुळे खोट्या शिक्षकांमुळे त्या ठिकाणी धोक्यात आलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. आणि त्याच असणाऱ्या फॉल्स टीचिंगला कसं त्या ठिकाणी बंद करता येईल आणि त्या संदर्भामध्ये ह्या मंडळीमध्ये कसं अनेक विश्वासणाऱ्यांना जागृत करता येईल अशा आशयाचं असणारं हे पत्र त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. एपफ्रासच्या करवी बरीचशी माहिती ह्या मंडळीविषयी त्या ठिकाणी त्याला मिळते. आणि जी पाखंडी मतं आहेत किंवा ज्या प्रकारच्या फॉल्स टीचिंग आहेत त्याला विरोध करण्यासाठी बऱ्याचशा तात्विक गोष्टी सैद्धांतिक गोष्टी संत पौल ह्या मंडळी संगती त्या ठिकाणी बोलत आहे. पण ह्या सर्व गोष्टी करत असताना एक महत्त्वाची गोष्ट ह्या मंडळी साठी तो ह्या ठिकाणी सांगत आहे की जी आम्हाला कलसे 1, 3 आणि 4 मध्ये आम्हाला पाहायला मिळते. तो ह्या ठिकाणी म्हणतो, ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनावरील प्रीती ह्याविषयी ऐकून. संत पौलाचं ह्या कलसेच्या मंडळीविषयी जी काही मानसिकता ह्या ठिकाणी तो काही गोष्टी ह्या ठिकाणी त्याच्या ऐकिवात आहेत, त्याला सांगण्यात आलेल्या आहेत आणि त्या गोष्टींचा संदर्भ घेऊन तो ह्या ठिकाणी आपल्या पत्राची प्रस्तावना करत असताना ह्या ठिकाणी दिसत आहे. तो म्हणतो की मला खरोखर तुमच्यासाठी उपकारस्तुती करावीशी वाटते. प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव याची तो उपकारस्तुती करण्यासाठी अतिशय प्रोत्साहित झालेला आहे. तो आनंदाने भरून गेलेला आहे. कारण 2 महत्त्वाच्या गोष्टी ह्या असणाऱ्या कॉंग्रिगेशनमध्ये किंवा ह्या असणाऱ्या मंडळीमध्ये संत पौलाला माहीत पडलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ख्रिस्त येशूमधील त्यांचा जो विश्वास आहे आणि तुमची सर्व पवित्र जनावरील प्रीती ह्याविषयी ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टींविषयी तो ह्या ठिकाणी ऐकत आहे. जरी पाखंडी मतप्रणाली त्या ठिकाणी फोफावत आहे, डोकं वर कडत आहे, तरी मंडळी म्हणून त्यांची 2 कर्तव्य आम्हाला ह्या ठिकाणी दिसतात. त्यांनी ख्रिस्त येशूवरचा असणारा जो विश्वास आहे त्याला
त्या ठिकाणी झिडकारलेला आम्हाला दिसत नाही. ख्रिस्त येशूच्या विश्वासामध्ये ही मंडळी वाढत असताना, आपलं जीवन मार्गक्रमित करत असताना आम्हाला दिसते. कारण त्यांच्या जीवनाची पुढची स्टेज ज्याविषयी संत पौल ह्या ठिकाणी सांगतो, जी मंडळी ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवणारी मंडळी आहे, ती मंडळी पवित्र जनांवर प्रीती करणारी सुद्धा मंडळी असते. जी विश्वास ठेवणारी मंडळी आहे ती ख्रिस्ती विश्वासाला तडा जाणाऱ्या गोष्टी कधीच त्या ठिकाणी करत नाही. आणि म्हणून संत पौल या मंडळीविषयी म्हणतो की तुमचा विश्वास तर ह्या ठिकाणी मी ऐकत आहे, पण त्या विश्वासाला अनुसरून तुमची सर्व पवित्र जनावरील प्रीती याविषयी ऐकून आम्ही तुमच्यासाठी जेव्हा प्रार्थना करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही फार महत्त्वाची बाब आहे की त्याचा परिणाम असा आहे की कोणीतरी या मंडळीसाठी, या विश्वासणाऱ्यांसाठी त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की कोणीतरी कदाचित आमच्या ओळखीचा नसेल, कदाचित आमच्या संबंधामधला तो व्यक्ती नसेल, तो सेवक नसेल, कदाचित आम्ही त्या सेवकाला पाहिलं देखील नसेल, कदाचित त्या सेवका संगती किंवा त्या व्यक्ती संगती आमची कुठल्याच प्रकारची ओळख नसेल, नातं नसेल, पण ज्यावेळेस आम्ही पवित्र जनांवर प्रीती करणं आम्ही सुरू करतो, येशूवरचा विश्वास आम्ही प्रगट करायला सुरुवात करतो, हे आम्ही ध्यानात घेतलं पाहिजे की कोणीतरी कुठल्या तरी दुसऱ्या देशाच्या, जगाच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यामध्ये आमच्यासाठी मध्यस्थी करणारा व्यक्ती त्या ठिकाणी आहे. संत पौल या कलसेच्या मंडळीला कधीच भेटला नाही. एपफ्रासच्या द्वारे त्याला या सर्व गोष्टी कळत होत्या, माहीत होत्या, कारण तो म्हणतो मी ते ऐकलं, तुमचं असणारी पवित्र जनांवरील प्रीती मी ऐकली, तुमचा येशूवरचा जो तुमचा विश्वास आहे तो मी ऐकला. आणि त्याचा परिणाम काय झाला की तो म्हणतो की आम्ही तुमच्यासाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव याची उपकार स्तुती करतो. संत पौल ह्या असणाऱ्या विश्वासणाऱ्यांना कदाचित भेटलेलं नाही, त्यांची ओळख नाही, त्यांची नावं त्याला माहीत नाही, पण त्यांचे गुणधर्म ह्या संत पौलाला त्या ठिकाणी माहीत आहे. आणि त्या गुणधर्मांना अनुसरून तो ह्या मंडळीविषयी, विश्वासणाऱ्यांविषयी त्या ठिकाणी तो सातत्याने प्रार्थना करत आहे. त्यांच्यावर जे पाखंडी मताचं, खोट्या शिक्षणाचं जे दडपण आहे, जी रिस्क त्यांच्यावर आहे, ती रिस्क कशी त्या ठिकाणाहून नेस्तनाबूत करता येईल याविषयी तो त्या ठिकाणी प्रार्थनेच्या द्वारे, त्याच्या असणाऱ्या ह्या पत्राच्या द्वारे तो त्या ठिकाणी ते निघून जाण्यासाठी कसोशीचा प्रयत्न करत आहे. आज मला हेच सांगायचं आहे की कोणीतरी आमचे ज्यावेळेस गुणधर्म ऐकतं, आमचा विश्वास ज्यावेळेस ऐकतं, आमचं पवित्र जनांवरील आम्ही केलेली प्रीती ज्यावेळेस ऐकली जाते, त्यावेळेस आमच्यासाठी कोणीतरी देवाकडे उपकार स्तुती करत असेल, आमच्यासाठी कोणीतरी देवाकडे मध्यस्थी करत असेल, आमचे गुणधर्म पाहून कोणीतरी आमच्यासाठी प्रार्थना करत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही खूप महत्त्वाची चांगली गोष्ट आहे की संत पौल या मंडळीसाठी उभा राहत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे, मंडळी म्हणून, एक परिवार म्हणून, एक वैयक्तिक व्यक्ती म्हणून आम्ही ज्यावेळेस येशूवर आमचा विश्वास ठेवतो, आम्ही ज्यावेळेस इतरांवर ख्रिस्त केंद्रित प्रीती करायला ज्यावेळेस आम्ही सुरू करतो, निस्वार्थ रीतीने, कुठल्याही प्रकारचा बेबनाव आमच्या जीवनामध्ये दिसून येत नाही, आणि आम्ही ख्रिस्ताचे गुणधर्म, ख्रिस्ताच्या असणाऱ्या ख्रिस्ताची चित्तवृत्ती ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाच्या द्वारे इतरांसाठी प्रगट करतो, त्यावेळेस निश्चित हे लक्षात घ्या, कोणीतरी आमच्यासाठी मध्यस्थी करतं, कोणीतरी आमच्यासाठी प्रार्थना करतं, कोणीतरी आम्हाला प्रार्थनेत उचलून धरतं. आमच्या संकटामध्ये, आमच्या कठीणतेमध्ये, आमच्या नैराश्यामध्ये, आमच्या असणाऱ्या विविध प्रकारच्या गोष्टींमध्ये कोणीतरी आम्हाला प्रार्थनेचं
पाठबळ देतं. संत पौल ह्या लोकांना, ह्या विश्वासणाऱ्यांना प्रार्थनेचं पाठबळ देत आहे. तो पित्याकडे जी धन्य आशा ह्या विश्वासामुळे, या प्रीतीमुळे जी त्यांच्या जीवनामध्ये तयार झालेली आहे, त्या आशेला अनुसरून हा संत पौल स्वर्गीय पित्याकडे ह्या मंडळीसाठी, या विश्वासणाऱ्यांसाठी त्या ठिकाणी उपकार स्तुतीचा यज्ञ त्या ठिकाणी सादर करत आहे. एक सुंदर बाब आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, कोणीतरी सेवक, कोणीतरी पाळक, कोणीतरी स्वार्थिक, कोणीतरी तुमचा बंधू, कोणीतरी तुमची ख्रिस्तामध्ये असणारी बहीण ज्यावेळेस तुमचे गुणधर्म पाहते, गुणधर्म ऐकते, त्यावेळेस नक्कीच ती व्यक्ती तुम्हाला प्रार्थनेमध्ये उचलून धरते, तुम्हाला प्रार्थनेचं बॅकअप देते. तुमच्यासाठी त्या ठिकाणी न चुकता प्रार्थनेमध्ये ख्रिस्ताकडे मध्यस्थी केली जाते आणि हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही कधीच निराश झालं नाही पाहिजे. आम्ही असं कधीच समजलं नाही पाहिजे की आम्ही एकटे आहोत, आम्ही एकटेच ह्या जीवनामध्ये वेगवेगळ्या चॅलेंजेसमध्ये आम्ही स्वतःला ठेवत आहोत. हे कधीच होत नाही. कोणीतरी कुठंतरी, कुठल्या तरी शहराच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यामध्ये, कुठल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये, 7 समुद्राच्या पलीकडे कोणीतरी तुमच्यासाठी नक्कीच मध्यस्थी करत आहे, नक्कीच तुम्हाला प्रार्थनेमध्ये उचलून धरत आहे. संत पौलासारखं हे कधी होतं? आमचा ख्रिस्तावरचा विश्वास आणि आमची पवित्र जनांसंगती असणारी आमची सहभागिता, आम्ही त्यांना कसं ख्रिस्ताच्या प्रीतीने जिंकत आहोत, कशी ख्रिस्ताची प्रीती आमच्या जीवनाच्याद्वारे प्रगट करत आहोत, हे दिसणं, हे ऐकिवात जाणं हे नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्यासाठी हा फार मोठा धडा आहे की आम्ही आमच्या स्वतःकडे लक्ष देत असताना पहिल्यानं आम्ही ख्रिस्तावर प्रीती करणाऱ्या प्रिय बंधू भगिनींची आम्ही काळजी घेतली पाहिजे. अनेक जण आहेत की ज्यांना तुमच्या प्रार्थनेची गरज आहे, अनेक जण आहेत की ज्यांना तुमच्या प्रार्थनेच्या पाठबळाची गरज आहे, तुमच्या मध्यस्थीची गरज आहे. आणि त्यासाठी आम्हाला उभं राहणं गरजेचं आहे. संत पौल ह्या ठिकाणी उभा राहतो आणि ह्या लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना स्वर्गीय पित्याकडे उपकार स्तुती करत ह्या ठिकाणी तो करत आहे. आणि म्हणून या संत पौलासारखं आमचं जीवन असावं, पवित्र जनांवर प्रीती करणारं आमचं जीवन असावं, ख्रिस्त येशूवर एक प्रगल्भ विश्वास आमच्या जीवनामधून कोणीतरी ऐकावा, कोणीतरी आमची कृत्य पाहावीत, कोणीतरी आमची कृत्य ऐकावीत आणि त्यानुसार आमच्यासाठी प्रार्थना त्या ठिकाणी सुरू कराव्यात. हे शक्य आहे, हे आजही होतं. अनेक जण आहेत की ज्यांच्या संगती बोललं जात नाही, पण त्यांच्यासाठी त्या एका वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी तुमच्यासाठी प्रार्थना केली जाते. मग कदाचित ते तुमच्या मंडळीचे पाळक असतील, स्वार्थिक असतील, कोणीतरी तुमचा बंधू असेल की जो तुम्हाला प्रभूमध्ये उंचावत आहे, तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे, तुमच्या संकटांसाठी, तुमच्या नैराश्यासाठी, तुमच्या दुःखासाठी, तुमच्या आजारपणासाठी, तुमच्या असणाऱ्या जखमांसाठी कोणीतरी तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. आणि ही फार सुंदर बाब आहे. आम्ही एकमेकांसाठी उभं राहणं गरजेचं आहे, एकमेकांचं ओझं वाहणं गरजेचं आहे, एकमेकांसाठी निस्वार्थपणे प्रार्थना करणं गरजेचं आहे. संत पौल आम्हाला हे शिकवतो. चला तर एकमेकांसाठी प्रार्थना करूया, प्रभूवरचा विश्वास प्रगल्भ करूया, सर्व पवित्र जनांवर प्रीती करणं न थांबवता ख्रिस्ताची प्रीती आपल्या कृतीच्याद्वारे, शब्दाच्याद्वारे, विचारांच्याद्वारे ती दाखवूया, यासाठी की कोणीतरी आमच्यासाठी प्रार्थनेमध्ये उभं राहील आणि प्रार्थनेचं पाठबळ आम्हाला त्या ठिकाणी देईल. प्रभुदेव बाप या वचनाच्याद्वारे आपणा सर्वांस आशीर्वादित करू. प्रेमळ देवबापा, पुन्हा एक वार आजचा दिवस तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. तू आमच्या संगती राहा, आमचा सहाय्यकर्ता पुढारी तो. आजचा दिवस आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचा तू कर. तुझ्या दयेचा, कृपेचा अनुभव तू दे आणि पुन्हा एक वार आमच्या विश्वासात अधिक प्रगल्भ करून देवबापा आम्ही इतरांवर प्रीती करावी, निस्वार्थ प्रीती करावी, यासाठी लागणारी सर्व प्रकारची कृपा तू दे. प्रार्थना ख्रिस्त येशूच्याद्वारे केली आहे म्हणून तू ऐक. आमेन.